नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केलेली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये बीडमधील सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेतील एका व्हिडिओवरून राजकारण पेटलेलं आहे. बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवलं होतं. याच मुद्द्यावरून काँग्रेसने सुनेत्रा पवारांना टोला लगावला. महाराष्ट्र काँग्रेसने संबंधित पत्रकार परिषदेमधील व्हिडिओ पोस्ट करत सुनेत्रा पवारांचा उल्लेख थेट गुंगी गुडिया असा केलाय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं ट्विट काँग्रेसने केलंय. काँग्रेसच्या या ट्विट नंतर आता राष्ट्रवादीने सुद्धा काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे. आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे. आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी. ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो. आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कोणी हे केलं त्याचा निषेध करतो. सुनेत्राबाई पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे. त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिने सुद्धा झालेले नाही आहेत. आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही. एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं. आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही. काँग्रेस स्वतःचा इतिहास विसरली की काय असं म्हणण्यासारखा हा प्रश्न आहे. कारण स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडल्या त्यावेळेला त्यांनासुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं. परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्याला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो. हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे आणि त्यांनी तो करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. गुंगी गुडिया कोण होतं हे UPAचं सरकार असताना बघितलंय. त्यामुळं काँग्रेसने इतरांवर टीका करू नये. सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत. गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षक काँग्रेसने करावं. काँग्रेसचं UPAचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं? कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानपद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच. राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता. अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला UPAच्या काळामध्ये होती. त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय
आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. आणि काँग्रेसनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टीकेवरून धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसनं केलेलं ट्विट पाहून काँग्रेसच्या मनातील घृणा आणि द्वेष दिसून आला अशी टीका त्यांनी केली आहे. तसंच काँग्रेसनं आधी त्यांचा इतिहास तपासून पाहावा असा सल्लाही मुंडेंनी दिलाय. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न नसतील हे मी आधीच सांगितलं होतं. तसंच सुनेत्रा बहिणी त्यावेळी बैठकीमधील माहिती देत होत्या असं सुद्धा धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच काँग्रेसनं अधिकृत पेजवरून सुनेत्रा पवारांवर टीका करू नये असा इशारा सुद्धा धनंजय मुंडेंनी दिला. आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे, हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. काँग्रेसने खरं तर त्यांचा इतिहास असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं. पण स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या, या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत. आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही. तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही. अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमांवर बोलतोय ना तुमच्या समोर येतोय. तुम्ही किती मागं लागलात तरी मी बोलत नाही. आज मी कुठल्या तिथं मंत्रिपदावर नाही, मी फक्त आमदार आहे, तरी सुद्धा आमदार म्हणून मी हुकुमशाह. म्हणजे एखाद्याचा द्वेष किती करावा. आणि माझी या ठिकाणी काँग्रेसला जी की पूर्णपणानं बुडालेली आहे त्या काँग्रेसला सांगायचं आहे की आपण ज्या स्वतःच्या अधिकृत पेजवर आमच्या वहिनींवर टीका केली, इथून पुढे अशी टीका करत असताना आपण स्वतःकडे सुद्धा बघा. दरम्यान या सर्व टीकेनंतर सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मूळ मुद्दा त्यांच्या वर्तनाचा आहे. प्रत्येक गोष्टीत मौन बाळगणं अयोग्य आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय. पत्रकार परिषदेच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी गुंड म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, अशा प्रवृत्तीची एक ओळख असणारा, एक परसेप्शन असणारा, एक कीर्ती त्यांची असणारा, अपकीर्ती असणारा जो व्यक्ती आहे तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे. आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत. उपमुख्यमंत्री पदावरची व्यक्ती जर पत्रकारांचे प्रश्न घेत नाही आणि उपमुख्यमंत्री पदावरील व्यक्ती एक आमदाराला ज्यांच्या प्रतिमेच्या अनुषंगाने आधीच सांगितलं त्यांना
त्यांच्याकरवी पत्रकारांना चूप बसवतात, हे लोकशाहीला आणि एकंदरीत समाज जीवनाला अशोभनीय आहे. तशी भूमिका ही त्यांनी त्या ठिकाणी निभावल्याच्या अनुषंगानं गुंगी गुडिया हा शब्दप्रयोग त्या ठिकाणी केलेला आहे. गुंगी गुडिया ही शिवी आहे का? गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का? गुंगी गुडिया हा काही अनपार्लमेंटरी विषय आहे का? नाही, हे एक वर्णन आहे आणि ते वर्णन जसं तो शब्द आहे अगदी तशाच स्वरूपामध्ये हा उपमुख्यमंत्री यांच्यावर तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बसला आहे. अजितदादांसारखा खमक्या नेता, त्यांच्यासोबत काँग्रेसची मतभिन्नता होती, मतभेद होती, वैचारिक स्वरूपाच्या काही आमचा त्यांचा संघर्षही कुठे होता, मात्र त्यांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं कुठली शंका उपस्थित राहू शकत नाही. आणि अशा एका बाणेदार आणि एकदा परखड माणसाच्या पक्षाचं नेतृत्व करत असणारी व्यक्ती जर काहीच बोलत नाही तर त्यांचं केलेलं काँग्रेस पक्षाने वर्णन जे आहे ते अत्यंत योग्य आहे. या आमच्या टीकेला त्यांनी समजून घ्यावं. इंदिरा गांधींची एक प्रतिमा ही अत्यंत कणखर अशा स्वरूपाची तयार झाली आहे. आज आम्ही सुचित्राताईंना टीकेच्या माध्यमातून कुठे गुंगीगुड्या म्हटलं असेल तर त्यांनी दुर्गाय साबित करावं. आणि दुर्गाय साबित करण्यासाठी त्यांनी काय करावं तर दुर्गाय सिद्ध करण्याकरता ताबडतोब अर्थ खातं स्वतःच्याकडे घ्यावं, स्वतःच्या पक्षाकडे घ्यावं. त्यांनी ताबडतोब अपघाताचा जो शोध आहे तो लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही हे त्यांनी सांगावं. त्यांनी ताबडतोब अजितदादांनी लाडक्या बहिणीचे जे 1,500चे अनुदान वाढून 2,100 ते 2,500 करणार होतं सांगितलं ते करावं. त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे ती कर्जमाफीचा निर्णय हे ताबडतोबीने त्यांनी घ्यावा. त्यांनी स्मार्ट मीटर जे आहे त्या स्मार्ट मीटरचा निर्णय रद्द करावा, त्याची त्यांनी होळी करावी. आणि जर त्यांनी हे केलं तर आमचे आरोप जे आहेत ते आरोप चुकीचे ठरतील आणि त्यांना दुर्गा हा महाराष्ट्र म्हटल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान न्यूज 18 मराठीचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनीच विचारलेल्या प्रश्नावरून हे संपूर्ण प्रकरण सुरू झालं. बीडमध्ये त्या पत्रकार परिषदेच्या वेळी नेमकं काय घडलं होतं बघूया. त्यासंबंधी सुद्धा आमची काल चर्चा झाली आणि पुढील कारवाई करण्यासाठी मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस सुरेश, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश आभार.